रात्री 12 वाजता मला असं काही सरप्राईज भेटेल मला माहिती पण नव्हतं. सकाळची सुरुवात झाली नाश्ता करण्यावरून आणि दुसऱ्या दिवशी माझा बर्थडे होता, तर मला थोडेसे हेअर कट करायचे होते. तर मग ते इथे माझी मम्मीच करते, कधीच मी बाहेरून कट केली नाही. लहानपणापासून नेहमी मम्मीच केस कट करते माझे आणि मग केस कट करून झाल्यावर संध्याकाळी माझ्या फ्रेंड्सनी मला बोलवलेलं होतं बाहेर. आणि मी तुम्हाला सांगते, माझा आणि माझ्या फ्रेंडचा बर्थडे एकाच दिवशी येतो, म्हणजे आमच्या दोघींचा 12 जूनलाच बर्थडे येतो. तर आम्ही दोघी पण आलेलो होतो. मग या गिफ्ट वगैरे रॅप करून आला. आम्ही बाहेरच बसलेलो होतो. त्या बिचारा जॉबवरून येऊन सर्व त्यांनी हे घेतलं, मग रॅपिंग केलं, मग परत आलं आमच्यासाठी. आणि मग इथे गिफ्ट बघून आम्हाला खूप खुशी झाली, कारण की यार ऑब्व्हियसली आपले फ्रेंडच आपल्यासाठी एवढं काही करता. आणि मग आम्ही ते ओपन वगैरे केलं. त्यांनी इतका छान ड्रेस दिला होता मला खूप आवडला. ज्वेलरीज वगैरे सर्व मी त्याचा पिक घेतला, म्हणून मी ॲड नाही केलं. आणि मग रात्री दीदी इथे तयारी करत होती, ते जे काय डेकोरेशन करायचं आहे. त्यानंतर मी चहा पण पिला आणि आमची बाई पण आली होती की काय करताय बघायला. आणि रात्री फायनली 12 वाजता मग मी आले आणि हे असं काय डेकोरेशन केलं होतं. मला तो खूप जास्त आवडला आणि खरंच मला इतकं छान वाटत होतं, कारण की आपली फॅमिली फ्रेंड्स मला इतके छान भेटलेले. आणि मग मी रात्री केक कट वगैरे केला. मग आणि ही फर्स्ट बाईट तुमच्या सर्वांसाठी पण आहे. मग इथे केक वगैरे खाऊ घातला मम्मीनी. आणि मला माहिती व्लॉग खूप लेट पोस्ट होतोय, पण आता रोज मी पोस्ट करेल आणि तुम्हाला बाकीचे व्हिडिओ पण बघायला भेटतील. सो बाय, गुड नाईट.